नमस्कार मित्रांनो, फीएटेक मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आजचा आपला खूप महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे की युट्यूबचा वॉच टाइम लवकरात लवकर कसा कंप्लीट करायचा त्याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। युट्यूबचा वॉच टाइम आपला कशामुळे लवकर कंप्लीट होत नाही आणि काय केल्याने आपला युट्यूबचा वॉच टाइम लवकरात लवकर कंप्लीट होईल याच्याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे मित्रांनो। त्या अगोदर तुम्ही माझ्या या 3 युट्यूब चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब करा। आवड विठ्ठलाची, कृपावंत वारकरी आणि आवड शेतकऱ्याची। तर मित्रांनो, हे माझे 3 युट्यूब चॅनल मॉनिटाइज झालेले आहेत। या 2-2.5 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करतो। जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राइब करा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर जाणून घेणार आहोत की युट्यूबचा जो वॉच टाइम असतो तो वॉच टाइम वाढण्याचे कारण म्हणजे कोणकोणती कारण आहेत, कोणकोणत्या ते आपण चुका करतो की त्याच्यामुळे आपला युट्यूबचा वॉच टाइम लवकरात लवकर वाढत नाही, ते कारण जाणून घेणार आहोत। आणि काय केल्याने आपला युट्यूबचा वॉच टाइम हा लवकरात लवकर वाढेल, लवकरात लवकर कंप्लीट होईल, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। एकदम डीप मध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तरच तुमच्या सर्व गोष्टी लक्षामध्ये येतील, अन्यथा तुमचा वॉच टाइम सुद्धा वाढणार नाही आणि तुम्हाला सर्व काही गोष्टी लक्षामध्ये सुद्धा येणार नाहीत। तर चला मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात। वॉच टाइमचं जर पहिलं कारण पाहिलं मित्रांनो आपण, तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय आहे की व्ह्यूज। जर आपल्या व्हिडिओवरती जर चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे जर व्ह्यूज आल्या तर आपल्याला वॉच टाइम हा ऑटोमॅटिकच जास्त मिळणार, बरोबर आहे का नाही। जर आपण जर व्ह्यूज कडे जर फोकस केला, वॉच टाइम कडे लक्षच द्यायचं नाही, आपण काय करायचं अगोदर आपल्या व्ह्यूज कशा वाढतील, आपल्या व्हिडिओवरती जास्त व्ह्यूज कोणत्या पद्धतीने येतील याचा आपण जर विचार केला, नक्कीच आपला जो वॉच टाइम आहे तो वॉच टाइम ऑटोमॅटिक आपला वाढेल। तर व्ह्यूज कशा वाढायच्या मित्रांनो, जे नवीन सबस्क्रायबर असतात, नवीन सबस्क्रायबर चुका कोणत्या करतात की सुरुवातीला समजा नवीन चॅनल ओपन केलं तर त्यांच्या मनामध्ये असा भ्रम असतो की ते काय करतील, कोणाच्याही मोबाईलवरून चॅनल सबस्क्राईब करतात, घरचे असतील किंवा बाहेरील मित्र असतील, जवळपास ते 30, 40, 50, 100 पर्यंत असे सबस्क्रायबर गोळा करतात। तर मित्रांनो, असे जर सबस्क्रायबर आपण गोळा केले तर आपला व्हिडिओ सुद्धा चालणार नाहीत, आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज सुद्धा येणार नाहीत आणि आपला वॉच टाइम सुद्धा वाढणार नाही। याचं कारण कसं होतं मी तुम्हाला सविस्तर सांगतो। तर मित्रांनो, युट्यूबचा नियम असा असतो की युट्यूब काय करतो, सुरुवातीला समजा आपले 100 सबस्क्रायबर असतील आणि ते सबस्क्रायबर आपण जबरदस्तीने मित्राकडून याच्याकडून त्याच्याकडून जर गेन केले असतील, म्हणजे जमावले असतील, तर काय होतं, युट्यूब ज्या लोकांनी आपले चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्या लोकांपर्यंतच अगोदर आपला व्हिडिओ पाठवत असतं, इम्प्रेशन पाठवतं, त्याच्यानंतर अदर लोकांपर्यंत पाठवतं। तर उदाहरणार्थ समजून तुम्ही घ्या की समजा आता त्या 100 लोकांपर्यंत जर व्हिडिओ पाठवला आणि त्या 100 लोकांपैकी जर 4 किंवा 5 किंवा 10 लोकांनी जर तो व्हिडिओ बघितला तर नंतर काय होईल मित्रांनो, नंतर तो आपला व्हिडिओ नंतर युट्यूब आपण दुसरा व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तेव्हा तो युट्यूब काय करणार, तो व्हिडिओ आपला बूस्ट करणार नाही। युट्यूबच्या लक्षामध्ये येतं की या व्यक्तीचे व्हिडिओ चालत नाही, त्याच्यामुळे युट्यूब काय करतं, नंतर कमी इम्प्रेशन पाठवतं। त्याच्यामुळे काय असतं मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला काय करायचं आहे, कोणाच्याही मोबाईलवरून चॅनल सबस्क्राईब करायचं नाही, त्याचे खूप सारे नुकसान आहेत। समजा आता उदाहरणार्थ जे जबरदस्ती तुम्ही सबस्क्रायबर केलेले आहेत, मित्राकडून म्हणा कोणाकोणी म्हणा, ते सबस्क्रायबर तुमचे व्हिडिओ अजिबात बघणार नाहीत आणि जवळचे जे माणसं असतात ते तर अजिबात बघत नाहीत। कोणालाही आपण समोर गेलेलं म्हणजे बघवत नसते जवळच्या माणसाला, त्याच्यामुळे कोणाच्याही मोबाईलवरून आपले चॅनल सबस्क्राईब करायचे नाही। ते लाईक आपले व्हिडिओ बघतील पण लाईक सुद्धा, कमेंट पण काहीच करणार नाहीत, असे काही व्यक्ती असतात। त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला काय करायचंय, कोणाच्याही मोबाईलवरून आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं नाही। त्याचे जर मित्रांनो आपले जर ओरिजिनल सबस्क्राईब असतील, तुम्ही कोणाच्याही मोबाईलवरून एकही सबस्क्रायबर जर चुकीच्या मार्गाने घेतला नसेल तर ओरिजिनल समजा तुमचे 50 किंवा 20 सबस्क्रायबर असू द्या सुरुवातीला, आणि त्या 20 सबस्क्रायबर तुमचे जे ऑटोमॅटिक आलेले असतील तर तुमचे ते 20 सबस्क्रायबर पैकी कमीत कमी 50% तरी लोक व्हिडिओ बघतील। युट्यूबचा नियम असा आहे की कमीत कमी 50% तरी लोकांनी व्हिडिओ बघितला पाहिजे। जर 100 सबस्क्रायबर असतील तर 50 लोकांनी बघितला पाहिजे, जर 20 असतील तर 10 लोकांनी तरी बघितला पाहिजे। तेव्हाच तो युट्यूब काय करतं की आपला व्हिडिओ नंतर बूस्ट करतं, की युट्यूबला सुद्धा वाटतं की बा याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी क्वालिटी आहे, त्याच्यामुळे युट्यूब सुद्धा मग आपले व्हिडिओ काय करते, बूस्ट करते। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कोणाच्याही मोबाईलवरून आपले चॅनल सबस्क्राईब करायचं नाही। हा एक झाला सगळ्यात मोठा मेन कारण। मित्रांनो, मी सुद्धा अशा चुका केलेल्या आहेत। मी तर अगोदर एका मुलाला ₹1 प्रति सबस्क्रायबर नुसार सबस्क्रायबर वाढवलेले आहेत, पण मी ज्या चुका केल्या अगोदरच्या चॅनलमध्ये त्या तुम्ही करू नये, त्याच्यामुळे मी तुम्हाला हा पॉईंट सांगितलेला आहे। हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्या, कुठेही जे नवीन युट्यूबरसाठी सांगत आहे मी, कधीही कोणाच्याही मोबाईलवरून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं नाही। ज्या व्यक्तीला आपल्या चॅनलमध्ये आवड आहे ते ऑटोमॅटिकच चॅनल सबस्क्राईब करतात आणि व्हिडिओ सुद्धा बघतात, त्याच्यामुळे कोणाच्याही मोबाईलवरून युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं नाही।
दुसरा जो पॉईंट आहे मित्रांनो तो आहे आपला ॲव्हरेज ड्युरेशन. ॲव्हरेज ड्युरेशन म्हणजे काय? समजा आपण उदाहरणार्थ जर 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवला किंवा 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवला, तर 10 मिनिटाचा व्हिडिओ आपण जेव्हा अपलोड केला तेव्हा तो व्हिडिओ कमीत कमी त्याला ॲव्हरेज कमीत कमी 50% यायला पाहिजे किंवा 40 किंवा 50%. जर तुमच्या त्या व्हिडिओला समजा 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल आणि 10 मिनिटाच्या व्हिडिओ लोक जी पब्लिक आहे आपली ती पब्लिक 1 किंवा 1.5 मिनिटं किंवा 2 मिनिटं जर बघत असेल 10 मिनिटाचा व्हिडिओ, तर मित्रांनो तो व्हिडिओ तुमचा अजिबात चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? व्हिडिओची आपली लेंथ वाढवावी लागेल. लेंथ म्हणजे कसं? समजा 10 मिनिटाचा जर व्हिडिओ असला तर कमीत कमी आपण त्याला 4 मिनिटं किंवा 5 मिनिटं आपली जी ऑडियन्स आहे बघणारी, त्या ऑडियन्स आपली थांबली पाहिजे त्या व्हिडिओवरती. कमीत कमी 50% तरी थांबली पाहिजेत. म्हणजे 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर कमीत कमी 5 मिनिटं किंवा 4 मिनिटं जर थांबली तर 100% मित्रांनो आपला तो व्हिडिओ व्हायरल होतो. असं कोणताही व्हिडिओ, तोच नाही कोणताही व्हिडिओ असू द्या तुमचा, कमीत कमी 40 ते 45 किंवा 50% जर व्हिडिओ तुमचा बघितला जात असेल, व्हिडिओ मग किती मोठा असू द्या तुमचा, अर्धा तास असू द्या, 1 तास असू द्या किंवा 5 मिनिटं असू द्या, 2 मिनिटं असू द्या, कितीही मिनिटाचा तुमचा व्हिडिओ असू द्या, तो व्हिडिओ तुमचा 50% किंवा 40% कमीत कमी पाहिला गेला पाहिजे. तर तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होणार आणि व्हायरल झाल्यामुळे व्ह्यूज पण जास्त येणार आणि व्ह्यूज जास्त आले याचा अर्थ तुमचा वॉच टाइम पण वाढणार मित्रांनो. हा पण पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घेण्याचं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता हे झालं ॲव्हरेज जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपलं थंबनेल जर अट्रॅक्टिव्ह नसेल आणि तुमच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही 1 नंबर जर तुमचा ॲव्हरेज असेल चांगलं 4-5 मिनिटापर्यंत जर ॲव्हरेज असेल आणि व्हिडिओचं जर थंबनेलच चांगलं नसेल तर तुमच्या त्या व्हिडिओवरती क्लिक करणार आहे का? बरोबर आहे का नाही? कोणी तुमच्या व्हिडिओवर क्लिक करणार नाही. त्याच्यामुळे जे ॲव्हरेज पण महत्वाचं आहे आणि सोबतच थंबनेल पण महत्वाचं आहे. म्हणजे ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि व्हिडिओची क्वालिटी सुद्धा महत्वाची आहे. या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षामध्ये घेतल्या, व्हिडिओचा ॲव्हरेज आणि थंबनेल आणि व्हिडिओची क्वालिटी, या 3 गोष्टी फक्त तुम्ही लक्षामध्ये घ्या, 100% मित्रांनो तुमचा व्हिडिओ व्हायरल होणार आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर व्ह्यूज पण जास्त येणार आणि 100% तुमचा वॉच टाइम पूर्ण होणार. तर मित्रांनो ह्या गोष्टी आपण काय केल्या पाहिजेत? लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत. आपण काय करतो? डायरेक्ट वॉच टाइम वाढवण्याच्या मार्गावर राहतो. चुकीच्या पद्धतीने कोणाला पैसे देऊन म्हणा किंवा ऍड चालवून म्हणा, असं काही करू नका. तुम्ही जे रेग्युलर तुमचा जो रिअल वॉच टाइम येत आहे ओरिजिनल, तोच वॉच टाइम तुमचा कामी येणार आहे. तुम्ही मी जे टिप्स सांगितल्या त्या फक्त फॉलो करा. तुमचं 100% व्हिडिओ व्हायरल होणार आणि तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज छान प्रकारे येणार आणि तुमचा वॉच टाइम सुद्धा वाढणार मित्रांनो. युट्यूबला सुद्धा वाटतं की आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन क्रिएटर यायला पाहिजेत. त्यांना सुद्धा वाटत नाही की पैसे कमवायला. युट्यूबचा नियम कसा असतो मित्रांनो? लॉंग व्हिडिओ जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला लॉंग व्हिडिओवरती युट्यूब 55% पैसे देतं आणि 45% जे पैसा असतं ते युट्यूब स्वतः ठेवतं आणि शॉर्ट व्हिडिओवरती 55% युट्यूब ठेवतं आणि 45% आपल्याला देतं. म्हणजे जवळपास अर्धे पैसे युट्यूब ठेवतं आणि जवळपास अर्धे पैसे आपल्याला देतं. मग याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, आपल्यामुळे युट्यूबला सुद्धा खूप मोठा फायदा होत असतो. त्याच्यामुळे असं नाही समजायचं की युट्यूब जे आहे ते नवीन क्रिएटरला सपोर्ट करत नाही. युट्यूब सगळ्या क्रिएटरला सपोर्ट करतं, फक्त आपण रेग्युलर मेहनत करायला पाहिजे. युट्यूबला काय वाटत नाही की आपल्या प्लॅटफॉर्मवरती नवीन क्रिएटर यायला पाहिजेत, पण युट्यूब त्याच क्रिएटरला सपोर्ट करतं जे क्रिएटर त्यांच्या कम्युनिटी गाईडलाईन्स, पॉलिसी वगैरे सर्व यांना फॉलो करून व्यवस्थितपणे कंटेंट वगैरे व्यवस्थित बनवतं. ते सर्व युट्यूब चेक करतं. सोपं आहे मित्रांनो. जर आपल्याला नोकरीला लागायचं असेल तर सर्व डॉक्युमेंट वगैरे व्यवस्थित असणं, आपलं नॉलेज व्यवस्थित असणं ते गरजेचं आहे. तेवढं तर लागणारच ना, तेव्हाच आपण कुठे नोकरीला लागेल. तसंच इथं पण आहे. जशी आपण मेहनत करेल तसं आपल्याला फळ नक्कीच मिळणार आणि व्यवस्थित जर आपण त्या ज्या नियम आहे त्या नियमाला जर फॉलो केलं तर नक्कीच आपण 100% आपला वॉच टाइम कम्प्लीट होणार मित्रांनो. व्ह्यूज सुद्धा वाढणार आणि आपले चॅनल सुद्धा ग्रो होणार. म्हणून सुरुवातीलाच तुम्ही वॉच टाइमच्या मागे लागू नका. सुरुवातीला आपल्या कंटेंट क्वालिटी कशी आहे सुधारेल याच्याकडे लक्ष द्या. थंबनेल, त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला टायटल व्यवस्थित कसं लावायचं, डिस्क्रिप्शन कसं भरायचं, टॅग कसे लावायचे, ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो. जर समजा तुमच्या व्हिडिओमध्ये क्वालिटी सुद्धा 1 नंबर असेल, थंबनेल सुद्धा 1 नंबर असेल आणि तुम्ही जर व्यवस्थितपणे टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग जर व्यवस्थित दिले असतील तर तुमचा व्हिडिओ मित्रांनो ज्या लोकांपर्यंत व्हिडिओ तुमचा जायला पाहिजे त्या लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ जाणार नाही. तुमचा अदर कॅटेगरीच्या लोकांपर्यंत व्हिडिओ जाईल आणि तुमचा व्हिडिओ तो व्हायरल होणार नाही. हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित टायटल देणे, व्यवस्थित डिस्क्रिप्शन भरणे आणि व्यवस्थित टॅग देणे हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. या टॉपिकवरती मी नवीन टायटल, डिस्क्रिप्शन आणि टॅग या विषयावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवून टाकणार आहे. एक मुद्दा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. तुम्ही काय करता? मिक्स कंटेंट करता व्हिडिओवरती. जर तुमचं कॅटेगरी जर एंटरटेनमेंट कॅटेगरी असेल किंवा कॉमेडी असेल किंवा एज्युकेशन असेल किंवा ब्लॉग असेल तर आपल्याला काय करायचं आहे? एकच कॅटेगरी फिक्स ठेवायची आहे. आपल्याला मिक्स कॅटेगरी करायची नाही. जर आपण मिक्स कॅटेगरी केली
तर आपले सबस्क्रायबर काय होणार, मिक्स कॅटेगरीचे होणार. म्हणजे काय होणार, समजा जर 100 सबस्क्रायबर समजा ब्लॉगचे असतील, 100 सबस्क्रायबर कॉमेडी चॅनलचे असतील, बरोबर आहे का नाही. तर ते 100 सबस्क्रायबर पैकी जर आपण कॉमेडी व्हिडिओ टाकला तर 100 सबस्क्रायबर पैकी 50 सबस्क्रायबर व्हिडिओ बघणार आणि राहिलेले 150 सबस्क्रायबरनं जर व्हिडिओ बघितला नाही तर आपलं चॅनल डाऊन होणार मित्रांनो. आणि त्याच्यामुळे आपल्या चॅनलवर व्ह्यूज येणार नाही, वॉच टाइम वाढणार नाही. हा सुद्धा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओवरती एकच कॅटेगरी ठेवा, फिक्स ठेवा. समजा एकच मुद्दा फिक्स ठेवा. समजा आपण एंटरटेनमेंट निवडली किंवा कॉमेडी निवडली किंवा एज्युकेशन निवडली, कोणतीही कॅटेगरी निवडा, पण सुरुवातीपासून तुमची जी कॅटेगरी आहे शेवटपर्यंत पण तीच कॅटेगरी तुम्ही राहिली पाहिजे. तेव्हाच आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज चांगले येणार. आणि लाईफ टाइम साठी जर तुमचा ग्रोथ करायची असेल लाईफ टाइम साठी, तर एकच कॅटेगरी ठेवणं खूप गरजेचं आहे. मिक्स कॅटेगरी अजिबात करू नका. आणि आणखीन एक मुद्दा म्हणजे मित्रांनो असा आहे की समजा तुमचे जर समजा 1000 सबस्क्रायबर असले आणि तुमच्या एखाद्या जर व्हिडिओवरती 2000 किंवा 3000 जर व्ह्यूज येत असतील, तुम्हाला काय करायचं आहे, तो टॉपिक पकडायचा आहे. समजा त्या व्हिडिओवरती जर 1000 सबस्क्रायबर असले आणि 3000 जर व्ह्यूज आल्या तर तुमचा तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि चांगला चालत आहे. तर आपल्याला नंतर काय करायचं आहे मित्रांनो, सेम तोच व्हिडिओ, त्याच कॅटेगरीचा व्हिडिओ आणि त्या टॉपिकवरती व्हिडिओ आपल्याला परत काय करायचं आहे, 2-3 व्हिडिओ सेम टू सेम बनवायचे आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आणि वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये तुम्हाला बनवून द्यायचे आहेत. 100% मित्रांनो ते सर्व व्हिडिओ तुमचे व्हायरल होणार. आणि असं करून तुम्ही तुमचा वॉच टाइम लवकरात लवकर कंप्लीट करू शकता. फक्त त्या व्हिडिओवरती अगोदर तुम्ही जसा व्हिडिओ बनवता त्याच्यापेक्षा नंतरच्या त्या व्हिडिओमध्ये काय सुधारणा करता येईल, काय क्वालिटी देता येईल, थंबनेलमध्ये काय इम्प्रूव्ह करता येईल, अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि व्हिडिओवरती व्ह्यूज वाढवून तुमचा वॉच टाइम हा कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो आता एवढं बोलून इथेच थांबतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पण आपल्या सबस्क्राईब करा. हे आपलं मराठीमधून युट्यूब चॅनल आहे, जे सर्व मराठी क्रिएटर असतात नवीन त्याच्यासाठी आपण हे स्पेशल युट्यूब चॅनल खोललेलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.